नाशिकमध्ये भीषण अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। भरधाव दुचाकीने एसटी बसला जोरदार धडक दिली। हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला। तिघेही मित्र होते। ही अपघाताची घटना साक्री शिर्डी महामार्गावर घडली। या अपघातानंतर घटनास्थळी तणावाचे वातावरण होते। नाशिक पोलीस या अपघाताचा तपास करत आहे। मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या साक्री शिर्डी महामार्गावरील वनोली गावाजवळ ही घटना घडली। एसटी बस आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली। या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला। नंदुरबार वसई एसटी बस ताहराबाद कडून येत होती। हॉटेल आदिराज जवळील वळणावर समोरून येणाऱ्या दुचाकीने एसटी बसला धडक दिली। चालकाचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने तिघेही बसच्या पुढच्या चाकाखाली आले। या अपघातामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले। अधिक रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला। हा अपघात इतका भीषण होता की अर्धी दुचाकी एसटी बसच्या मशीनमध्ये अडकली होती। या घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती। पोलिसांनी काही वेळातच वाहतूक सुरळीत केली।